संघांना विनंती आहे की जुना जो बॉल आहे तो आपण आयोजन टीमकडे आपण सुपूर्त करा अशी आपल्याला विनंती आहे. समर्थ 11 ने टॉस जिंकलाय आणि त्यांनी निर्णय घेतलेला आहे की आम्ही प्रथमतः फिल्डिंग करत आहोत आणि बॅटिंगसाठी छत्रपती 11 ला आमंत्रित केलेलं आहे. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की मित्रांनो आपण सामना सुरू करा. आता सकाळचे ठीक वाजलेले आहेत, 10:08 होत आहेत आणि दोन्ही संघातील संघनायकांना विनंती आहे की एक्स्ट्रा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा अशी आपल्याला विनंती आहे. तुम्ही पाहताय जोर गावची क्रिकेट स्पर्धा, जिल्हा सातारा, तालुका वाई आणि गाव जोर या गावची ही क्रिकेट स्पर्धा पहिल्या वर्षामध्ये पदार्पण करते. पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वाचं एक चांगलं आयोजन आपल्या भेटीला आलेलं आहे. चला मित्रांनो आपण सामना सुरू करूया. टीम छत्रपती 11 त्यांच्या विरुद्ध समर्थ 11 ही मॅच आहे. एक्स्ट्रा खेळाडू आपण दोन्ही संघातील संघनायकांना विनंती करूया की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये हा एक्स्ट्रा प्लेयर आपण पाठवा अशी विनंती आहे. खेळाडूंचा नामोल्लेख होणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी 12वा खेळाडू कंपल्सरी आहे. ऑफिशियल पंच म्हणजे कडक शिस्तीचं पॅनल या क्रिकेट स्पर्धेला आहे. सूर्यकांत आडाव सर, प्रसाद राजाध्यक्ष सर आणि त्याचबरोबर धनंजय कोळी सर असे 3 पंच या क्रिकेट स्पर्धेला आहेत. मॅचच्या सुरुवात होईल आणि आपण दोन्ही संघांना देवी आपण शुभेच्छा. एका बाजूला शरद कोंढाळकर आणि अभिषेक गोळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये छत्रपती 11 कडून बॅटिंगसाठी आलेली आहे आणि गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 1 साठी यश पाटील ऑलराऊंडर खेळाडू आहेत. एका बाजूला आपण तिन्ही खेळाडूंना एक गाव अकराचं क्रिकेट खेळताना पाहिलेलं आहे. अभिषेक गोळे म्हटलं की जावली तालुक्यातलं एक गाव अकराचं क्रिकेट, शरद कोंडाळकर म्हटलं की वाईच्या पश्चिम भागाचं एक गाव अकराचं क्रिकेट आणि दुसऱ्या बाजूला यश पाटील शिराळा तालुक्यातील एक गाव अकराचं क्रिकेट. म्हणजे अशा प्रकारचं एक गाव अकराचं क्रिकेट या खेळाडूंनी खेळलेलं आहे. परंतु घनसोली कॉलनी क्रिकेटमध्ये कित्येक वर्ष हे खेळाडू खेळतात आणि नंतरची मॅच आयोजन समितीने सांगितलेलं आहे विनिंग मॅच होणार आहे. म्हणजे टीम बॉलर तयार. पहिलाच बॉल अभिषेक गोळे यांच्यासाठी. यश पाटील एक युवा ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूची ख्याती आहे आणि पहिला बॉल यश पाटीलने काय चमकदार टाकलाय. आक्रमक फलंदाज अभिषेक गोळे यांना बांधून ठेवणारा हा बॉल. डॉट आलाय, धाव कोणती मिळणार नाहीये. निर्धाव बॉलची सांगता होतीये. डॉट सुरुवातच डॉट बॉलने केली आहे. बॉलर तयार यश पाटील. राईट आर्म राऊंड द विकेट. फटका चांगला खेळलाय. बॉल लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे अभिषेक गोळे यांचा वार. बॉल चाललाय सीमारेषा पार. धावा मिळेल या बॉलच्या पाठीमागे 6. या डावातला पहिला मोठा टोला अभिषेक गोळे यांच्या बॅटचा होता हा बोलबाला. बॉल सीमारेषा पार. षटकार.
चांगल्या प्रकारचा फटका इथे मैदानाच्या आतमध्ये अभिषेक गोळे यांच्या बॅटमधून आला. पॉवर प्ले तोड फटका होता. अभिषेक गोळे टिपिकल फटका, मनाला काय हरकत नाही. यश पाटील यांच्या विरुद्ध आक्रमण केलंय, हल्ला केलेला आहे. धावसंख्या आहे 6. 2 बॉलच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला सिंगल दाबी ते प्राप्त होईल आणि शरद कोंढाळकर यांना स्ट्राईकवरती आणलेलं आहे. यानंतर आता एक गाव अकरामधून पहिली मॅच भोसे संघ डायरेक्ट द्वितीय फेरी खेळणार आहे आणि परंतु त्यानंतरची मॅच दानवली आणि धावली. आपण तयार राहा. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला असेल याची आपण नोंद घ्या. टीम आहे दानवली आणि त्यांच्या विरुद्ध धावली अशी मॅच होणार आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपला, या बॉलवरती सिंगल धाव प्राप्त होईल. सिंगल सोबत स्कोर बोर्ड पुढे. शरद कोंढाळकर निश्चित पावसाळी रबर बॉल क्रिकेट हंगामामध्ये त्यांच्या डोळ्याला इंजुरी झाली आणि त्यानंतर आता काही महिने त्यांनी विश्रांती घेतली आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये शरद कोंढाळकर आलेले आहेत. छत्रपती 11 कडून गेली कित्येक वर्ष म्हणजे घनसोली कॉलनीचं क्रिकेट ते खेळतात आणि मैदानाच्या आतमध्ये आज बॅटिंगमध्ये आहेत. परंतु एका बाजूला अभिषेक गोळे ज्यांनी सुरुवात दमदार केली या डावाची. ऑन साईडला बॉल ती जातील. धावसंख्या आहे धावफलकावरती प्रथम बॅटिंग करताना टीम छत्रपती 11 10-0 गडी बाद. षटक क्रमांक 1 मध्ये यश पाटील यांचा दमदार मारा. एक जर बॉल तुम्ही यश पाटील यांचा वगळला षटकाराचा तर बाकीची गोलंदाजी यश पाटील यांनी चांगल्या प्रकारची केलेली आहे आणि त्या बॉलचं आपल्याला कौतुक करावं लागेल. यश पाटील राईट आर्म राऊंड द विकेट, एक युवा ऑलराऊंडर. फटका पुन्हा एकदा त्याच प्रकारचा खेळलाय. अभिषेक गोळे सेम फटका खेळत आहेत परंतु यावेळेला बॉलवरती मोहर लागेल. सरळ 4 धाव्यांची धनंजय कोळी सरांची शैली आहे चौकार देण्याची. बॉल सीमारेषा पार, चौकार. राईट आर्म राऊंड द विकेट यश पाटील आले आणि त्यांच्या या बॉलवरती आडव्या बॅटने प्रहार केलाय. अभिषेक गोळे यांनी अशा प्रकारचे आतापर्यंत 2 फटके खेळलेले आहेत. एकावरती षटकार आला, एकावरती चौकार आलेला आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 14. बिनगडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम छत्रपती 11. थोडीशी आपण खेळाला स्पीडअप देऊया आणि थोडीशी आपण घाई करूया. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजीच्या रणनीतीवरती केलेला आहे बदल. तुम्ही मनोज पाटील यांना आणलेला आहे. समर्थ 11 साठी गोलंदाजी करतात. गेली कित्येक वर्ष मनोज पाटील देखील याच मैदानावरती कित्येक क्रिकेट स्पर्धा त्यांनी खेळलेल्या आहेत. ओव्हर नंबर 2 साठी येतात मनोज पाटील समर्थ 11 या टीमकडून. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. बॅटिंगमध्ये शरद कोंढाळकर. धावसंख्या आहे 14. बिनगडी बाद. छत्रपती 11 संघ प्रथम बॅटिंग करताना. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा आहे, त्याला खोदून काढलं. खेळाडू आहे 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये, 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर जाऊन हा बॉल फील्ड केला आणि स्ट्राईकवरती कोणाला आणलंय तर अभिषेक गोळे यांना आणलेला आहे. कारण अभिषेक गोळे यांची बॅट या मॅचमध्ये तडपलेली आहे आणि शरद कोंढाळकर यांनी तेच काम केलेलं आहे आणि हे समजदारीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये शरद कोंढाळकर यांनी पहिल्या बॉलवरती खेळलंय. अभिषेक गोळे बॅटिंगमध्ये तयार. हो, चांगलाच बॉल टाकलाय. थोडीशी लालसा दिली, बॉल थोडासा पुढे सोडला, टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर काढला. खोलवर टप्प्याचा होता, डॉट आलाय आणि ज्यावेळेस एखादा बॉल पुढ्यामध्ये येतो ना त्यावेळेस फलंदाज मोठ्या फटक्यासाठी जातात. तो जाण्याचा प्रयत्न केला, बॉल डॉट आलाय. मनोज पाटील चांगला बॉल डॉट टाकलाय. थोडीशी लालसा दिली होती पाठीमागच्या बॉलच्या पाठीमागे. हाई बॉल खोलवर टप्प्याचाच आहे. समोर लॉंग ऑफला खेळाडू आहेत. पॉवर प्ले संपलाय आणि खुलं क्षेत्ररक्षण आहे आणि खुल्या क्षेत्ररक्षणामध्ये 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर 5 खेळाडू आहेत. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि डीप कव्हर हे 30 यार्ड वर्तुळाबाहेरील बॅकअप आहे. सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग, इन सर्कल. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला मिळेल. धावसंख्या आहे 17. तब्बल आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय, 3 बॉलचा खेळ बाकी. मनोज पाटील हाही बॉल चांगलाच टाकलाय, कौतुक करावं लागेल मनोज पाटील यांचं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मनोज पाटील यांनी केलेली आहे. वैविध्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण हे षटक आतापर्यंत हाताळलेलं आहे. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा आतापर्यंत चांगल्या प्रकारे ठेवलेला आहे. परंतु अद्यापही समर्थ 11ला विकेट मिळालेली नाहीये. हा संघ
पहिल्या वहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. ती विकेट कोणत्या बॉलवरती मिळेल हेही पाहावं लागेल. शेवटच्या काही बॉलचा केस शिल्लक आहे. अभिषेक गोळे यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे. बॅटिंग करताना 17 त्यांनी बनवलेले आहेत. 8 बॉल फेस केलेले आहेत. शरद कोंडाळकर 2 धावसंख्या एकूण 19 गडी बाद. पायांचा वापर केला. मिड ऑफला क्लिअर केले. बॉल वाईडिश लॉंग ऑफला आलेला आहे. बॉलची फेकी नॉन स्ट्रायकर एंडला. चांगलं क्षेत्ररक्षण कौतुक करावं लागेल. सीमारेषे लगत धावत आले. आपल्या डाव्या बाजूला बरंचसं अंतर त्यांनी कापलं आणि त्यानंतर बॉलची फेकी केली. सिंगल धाव प्राप्त होतीये. हे दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. अभिषेक गोळे हे फलंदाज म्हणून त्यांची नावलौकिकता आहे. शरद कोंडाळकर ऑलराऊंडर खेळाडू आहेत. मनोज पाटील तयार. प्रति उत्तर देऊ शकले नाही. बॉलने घेतला बॅटचा किनारा. मिळाला नाही भाग्याचा सहारा. शरद कोंडाळकर माघारी येत आहेत. धक्का क्रमांक पहिला. टीम छत्रपती 11. जीवन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. ज्यांच्याकडे आक्रमकता आहे असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती. तब्बल आता 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती आहे 20 धावा 1 गडी बाद. छत्रपती 11 संघ प्रथम बॅटिंग करताना. थोडीशी आपण घाई करूया का टीम समर्थ 11 खेळाला थोडंसं आपण स्पीडअप देऊया, कारण यानंतर आता 12 संघ सहभागी होत आहेत आणि त्यांच्यामध्ये बऱ्याचशा लढती पेंडिंग आहेत. त्यांच्यासाठी आपलं सहकार्य हे फार महत्त्वाचं आहे. थोडीशी आपण घाई करूया. समर्थ 11 ओव्हर नंबर 3ला सुरुवात होईल आणि ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती केलेला आहे बदल. या ओव्हरसाठी एक छोटीशी टीम मीटिंग बोलवली. त्याच्यामध्ये चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात आला. सूरज गोलंदाजी मार्गवरती. सूरज जगदाळे यांना ओव्हर नंबर 3 साठी बोलवलेला आहे. बॅटिंगमध्ये अभिषेक गोळे चांगला खेळ केला छत्रपती 11 साठी या मॅचमध्ये. असं खेळाडू स्ट्रायकर एंडला बॅटिंगमध्ये आहे. इनफॉर्म फलंदाज म्हणायला काय हरकत नाही, कारण ज्या प्रकारची बॅटिंग केली आहे. यानंतरचा टॉस आपण इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी करणार आहोत, त्याची आपण नोंद घ्या. आणि यानंतरचे सर्व टॉस हे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केले जातील. लोअर फुल टॉसला पाठवलंय मिड विकेट. सीमा रेषेच्या पलीकडे मिळाला मोका. दिला या बॉलवरती अभिषेक गोळे यांनी ठोका. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6 षटकार. धावसंख्या वाढवणारा षटकार होता अभिषेक गोळे. फुलटॉसला योग्य न्याय दिला आणि फुलटॉस बॉल पहा अगदी चांगल्या पद्धतीने पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. ओमसाई MTC या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे, प्रसारण होत आहे. बॉलर तयार. फटका हाई आकाशाला गवसणी घालत. बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी अभिषेक गोळे यांचा फटका आहे तुफानी आणि अभिषेक गोळे नावाची आली आहे मैदानाच्या आतमध्ये सुनामी. बॉल सीमारेषा पार षटकार. अभिषेक गोळे यांनी लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके खेळलेले आहेत. आता धावसंख्या 32 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अभिषेक गोळे चांगली बॅटिंग करतायत. ओव्हर नंबर 3 चा खेळ जर आपण पाहिला तर छत्रपती 11 साठी लाभदायक आहे, परंतु कमबॅक करावा लागेल समर्थ 11 या टीमला. अभिषेक गोळे यांनी हा फटका हवेत खेळलाय. खेळाडू बॉलच्या खाली पकडले कॅच. विकेटचं पतन. अभिषेक गोळे इथे माघारी. धक्का क्रमांक 2 टीम छत्रपती 11 ला.
त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांचं आगमन होतं आहे सन्माननीय श्री हरिभाऊ कोंडाळकर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचं आपण स्वागत करूया. आदर्श सामाजिक मंडळ झोर त्यांच्या ठिकाणी आगमन आहे, त्यांचं आपण स्वागत करूया या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांचं आपण स्वागत करूया कारण स्पर्धा झोर गावची आहे आणि त्यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण त्यांचे स्वागत करूया. ओव्हर नंबर आता 3चा खेळ जर आपण पाहिल्यानंतर 4 बॉलचा खेळ झालेला आहे. 33 धावा 2 गडी बाद आणि मैदानाच्या आतमध्ये दीपक आणखीन एक फलंदाज इथे कोसळतोय आणि आणखीन एका विकेटचं पतन होत आहे. मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी मिडल ऑर्डरमध्ये अमित कासुर्डे येत आहेत. बॅटिंगसाठी मधल्या फळीमध्ये बॅटिंगसाठी ते मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, परंतु एका बाजूला जीवन आहे तेही विसरून चालणार नाही. आणि 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. 33 वरती 3. छत्रपती 11 हा संघ. छत्रपती 11साठी सुरुवातीचे काही बॉल चांगले होते, परंतु काही बॉलवरती समर्थ 11ने कमबॅक जोमाने केलं आणि ते कमबॅक चांगलं आहे टीमसाठी कारण सेट फलंदाजांना माघारी पाठवण्यामध्ये अखेरकार या टीमला यश मिळालेलं आहे. आणि त्यानंतर विकेटची पत्तझडी सुरू झाली आहे टीम छत्रपती 11ची, ती थांबवावी लागेल. अमित कासुर्डे गेली कित्येक वर्ष छत्रपती 11साठी याच मैदानावरती अनेक स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. अंपायर कॉल वाईड. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. ऑलराऊंडर खेळाडू आहे छत्रपती 11चे. अनेक वर्ष संघनायक पदही त्यांनी भूषवलं. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी. 34. फुल टॉस बॉल लोअर होता. सिंगल मिळेल या ठिकाणी धनंजय कोळी सर सांगतायत. सिंगल सोबत स्कोर बोर्ड पुढे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 35 धावा. प्रथम बॅटिंग करताना टीम छत्रपती 11 या टीमने या धावा आत्तापर्यंत बनवलेल्या आहेत. ओव्हर नंबर आता 4ला सुरुवात होईल आणि यानंतर धावली संघ आपण तयार राहा. दानवली संघ आपण तयार राहा. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी आपला टॉस केला जाईल याची आपण नोंद घ्या. इनिंग ब्रेकमध्ये यानंतर टॉस होणार आहे. वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत इथून पुढे आता सामने खेळवले जाणार आहे त्याची आपण नोंद घ्या. सौरभ दौंडकर ओव्हर नंबर 4 मध्ये येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 35 धावा आफ्टर 3 ओव्हर्स. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या स्कोर बोर्डवरती आहे. जीवन शेवटच्या ओव्हरमध्ये आता बॅटिंगसाठी तयार होतील. एका बाजूला सौरभ दौंडकर ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. चला थोडीशी घाई करा. सौरभ आपल्याला विनंती आहे. ओव्हर नंबर 4ला सुरुवात. चला सामना सुरू ठेवा. सौरभ दौंडकर ओव्हर नंबर 4 मध्ये. एका बाजूला बॅटिंग मध्ये जीवन तयार होत आहे. तुम्ही पाहताय जोरगावची क्रिकेट स्पर्धा. एका चांगल्या आयोजनाखाली क्रिकेट स्पर्धा संपन्न होतीये. अनेक वर्ष आपण जोरगावाला 1 गाव 11च्या फॉर्मॅटमध्ये खेळताना पाहत आलेलो आहोत आणि तालुक्याच्या क्रिकेटमध्ये जोरगावाची असणारी नावलौकिकता खास करून अजित बडे आणि केतन जाधव. हो इथे 5 जीवन यांनी बॉल पाठवलाय मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. फटका आहे कडक. बॉल देतोय सीमा रेषेच्या पलीकडे धडक. बॉल सीमा रेषा पार. षटकार. जीवनच्या बॅट मधून हा मोठा टोला आला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांच्या बॅटचा बोलबाला सुरू झाला. बॉल सीमारेषा पार. षटकार. बॉलर तयार. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल आणि इथे बॉल आलेला आहे तो डॉट. मिळणार नाहीये कोणतीही धाव.
या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव मिळणार नाही. बॉल डॉट आलाय, निर्धाव आलेला आहे आणि कमबॅक चांगलं केलं समर्थ इलेव्हनने. परंतु जीवनची बॅट पहिल्या बॉलच्या पाठीमागे तळपली. ती बॅट बॉल क्रमांक 2 वरती शांत ठेवली आहे. सौरभ दौंडकर तयार, एक वेगवान गोलंदाज. फटका फसलाय. स्वतः सौरभ दौंडकर बॉलच्या खाली आपल्याच फॉलो थ्रू मध्ये पकडले. कॅच दिलाय जीवनला परतीचा इशारा. धक्का क्रमांक लागलाय 5वा. टीम छत्रपती 11 या टीमला. अंतिम षटक म्हटलं की तुम्हाला मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागतं आणि या मोठ्या फटक्यांचं धाडस करताना विकेट जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. आणि सौरभ दौंडकर यांनी आपल्या फॉलो थ्रू मध्ये हा झेल पूर्ण केला. धक्का लागला. आणखीन एक छत्रपती 11ला आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी गणेश कदम शेवटच्या ओव्हरमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. यानंतर दानवली आणि त्यांच्या विरुद्ध धावली. वाईच्या पश्चिम भागातून आता 1 गाव 11च्या क्रिकेटला सुरुवात होईल. 1 गाव 11चे संघ आता सहभागी होतील. थोडीशी आपण घाई करूया, स्पीडअप करा. दोन्ही संघांना विनंती करूया की आपण या मॅचसाठी थोडासा वेळ घेतलेला आहात. माफ करा, चौथा फलंदाज कोसळलेला आहे छत्रपती 11चा. फटका तर चांगला खेळला आल्या पावली, परंतु धाव एकच मिळेल. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आणि इथे धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव इथे प्राप्त होते. पंच ठिकाणी कळवतायत सिंगल सोबत स्कोर बोर्ड पुढे. सिंगल रन नाही, ओके, असं पंचांनी ठिकाणी सांगितलेलं आहे. या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव आपण स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया आणि स्कोर बोर्डला पुढे नेऊया. एक सोबत टीमची टोटल धावसंख्या आता होतीये 43 धावा धाव फलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करताना 43 आणि बॅटिंगमध्ये आपण चर्चा केल्यानंतर एका बाजूला आता बॅटिंगमध्ये अमित कासुर्डे शेवटचा बॉल फेस करतील. सौरभ दौंडकर यांनी या ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना अवघ्या 8 धावा दिल्यात, एक गडी गारद केलाय. शेवटचा बॉल पंचाने सांगितले की वाईड आहे. सौरभ दौंडकर यांना हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. चला, धावली संघ आणि टीम दानवली आपण आलेला आहात का टॉससाठी? इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होईल याची आपण नोंद घ्या. यानंतर वाईच्या पश्चिम भागातील क्रिकेटला सुरुवात होईल. फटका खेळलाय आणि डायरेक्ट हिटही केलेला आहे. शेवटच्या बॉलवरती रन मिळणार नाही छत्रपती 11ला. प्रथम बॅटिंग करताना बनवलेले आहेत छत्रपती 11ने धावा 44 आणि विजयासाठी बनवायचे आहेत समर्थ 11ला धावा 45. येणारे बॉल आहेत 24. आपण छत्रपती 11ला विनंती करूया की मित्रांनो आपण मैदानाचा ताबा घ्या आणि आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखा. आणि टीम समर्थ 11 या टीमला विनंती की अधिकचा वेळ न घेता आपण स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा, ही आपल्याला विनंती आहे. आणि इथून पुढे आपण वळूया आणि पाहूया सेकंड इनिंगचा थरार. परंतु केला जाईल तो टॉस. दानवली आणि त्यांच्या विरुद्ध धावली अशी यानंतरची मॅच आहे. आणि या सर्व सामने इथून पुढे आता वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत होणार आहे, त्याची आपण नोंद घ्या.
या डावाला आपण आवाजामध्ये फेरबदल करूया आणि समीर यांचा आवाज आपण ऐकूया, जे हिंदीतून यानंतर समालोचन करणार आहेत. आणि त्यांना विनंती करूया आपण या. 45 धावांचं लक्ष आहे, 45 बनवायचे आहेत 24 बॉल्समध्ये. छत्रपती 11 और समर्थ 11. स्ट्राइक पे कौन है बैट्समैन? विश्वास पवार. हाँ, विश्वास पवार. स्ट्राइकला कोण आहे? विश्वास पवार. यश पाटील. हेलो. बॉलर पण आहे भाई. बॉलर शरद कोण आहे? तो सभी दर्शकों को बता दें कि आज का मुकाबला को जबरदस्त मुकाबला देखने को मिल रहा है, जिसने पहले टीम ने टॉस जीतकर बॉलिंग कर कर 45 के स्कोर पे उसके टारगेट दिए हैं अगेंस्ट टीम को बनाने के लिए. फिर से चले हल्के क्रम से एम्पायर को क्रॉस किया, पटकी हुई गेंद लॉप करना चाहते थे यहाँ पे खिलाड़ी, लेकिन चुका है बैटर को डॉट बॉल निकलता हुआ. अगर इस मुकाबले को जीतने होंगे तो 45 रन बनाने होंगे. वही अगेंस्ट टीम को अगर इस मुकाबले को जीतने होंगे तो विकेट चटकने होंगे. तो बहुत ही बेहतरीन यहां पे. और फिर से चले हल्के क्रम से एम्पायर को क्रॉस किया, पटकी हुई गेंद, दिशाहीन गेंद, एक और डॉट बॉल. तो अच्छी बॉलिंग यहां पे कहा जाएगा. डॉट पे डॉट खिला रहे हैं. तो अगर इस मुकाबले को जीतने होंगे तो लंबे लंबे हिट मारने होंगे. फिर से चले हल्के क्रम से एम्पायर को क्रॉस किया, पटकी हुई गेंद, लेकिन खिलाड़ी मौजूद यहां पे. खतरा भी हो सकता था, कैच लपका जाता तो पहले विकेट गिर जाते, लेकिन भागकर 2 रन ले लिए और 2 की रन से संतुष्ट होना पड़ेगा दोनों बल्लेबाज को. अगर आपको इस मुकाबले को जीतने होंगे तो अच्छी फील्डिंग करने होंगे. वही अगेंस्ट बैटर को अगर इस मुकाबले को जीतने होंगे तो जिस तरह से कल सूर्यवंशी ने बल्ला चलाया था उसी तरीके से बल्लेबाजी करने होंगे. और फिर से चले दिशाहीन गेंद, वाइड का इशारा एम्पायर द्वारा आता हुआ. तो स्कोर रुका हुआ 3 रन. पहले ओवर के प्रगति पे कोई नुकसान नहीं. तो बहुत ही बेहतरीन अच्छी बैटिंग कहा जाएगा, सूझबूझ के साथ यहां पे बल्लेबाजी कर रहे हैं. और फिर से चले पटकी हुई गेंद, लॉप करना चाहता था, लेकिन एम्पायर का डिसीजन हवा में होता हुआ एक और रन इजाफा होता हुआ, तो वाइड का के रूप में एक और रन इजाफा होता हुआ. तो बहुत ही बेहतरीन यहां पे 4 रन, कोई नुकसान नहीं पहले ओवर के प्रगति पे. और फिर से चले हल्के कदम से एम्पायर को क्रॉस किया, पटके गेंद खेल दिए, खिलाड़ी मौजूद है लेकिन भाग कर 1 रन ले लिया. अच्छी फील्डिंग यहां पे करने हैं और दूसरे रन की चेष्टा करेंगे. यहाँ पे खतरा भी हो सकता है. जी हाँ, आसानी के साथ 2 रन भी पूरा कर लेंगे, सॉरी 3 रन भी पूरा कर लेंगे. बहुत ही अच्छा. इसी तरीके से आपने तो जबरदस्त यहां पे अच्छी बैटिंग दोनों बल्लेबाज को देखने को मिल रहा है. यहां पे जान रहे हैं टारगेट 45 का है. इसी तरीके से सूझबूझ के दोनों साथ बल्लेबाजी कर रहे हैं. और फिर से बल्लेबाज तैयार. चले एम्पायर को क्रॉस किया, फिर से यहां पे ऊंचा कर खेल दिया है.
और सीमा रेखा बाहर 6 रन। तो अच्छी गगन चुम्बी शॉट, जिस तरह से बॉलर को परखा, समझा और सीमा रेखा से बाहर लीग की दिशा में 6 रन। अच्छी बैटिंग यहां पे कहा जाएगा। इसी तरीके से बल्लेबाजी करने होंगे अगर अपने टीम को जिताने होंगे, तो वही रोकने होंगे बैटर को, तो विकेट चटकने होंगे। फिर से यहाँ पे उछाल कर खेल दिया लेकिन खिलाड़ी मौजूद, और यहाँ पे पहला झटका लगता हुआ। तो अच्छा कैच अमित द्वारा, जो बहुत ही अच्छा कैच पकड़े हैं अपने टीम के लिए। तो नए बैटर स्ट्राइक पर रहेंगे अनिकेत वाला, जो उसके स्थान ग्रहण करने के लिए गए हैं। बहुत आक्रामक बल्लेबाजी करके आए हैं। जो उम्मीद थे उसकी टीम को वो पूरा करके आए हैं। शायद बल्ला के भीतरी हिस्से में लगे, अगर ऊपर लगते तो सीमा रेखा से बाहर ही जाता, तो अच्छी बैटिंग यहां पे कहा जाएगा। तो स्कोर 14 रन अनिकेत जी गए हैं। तो वही अपने स्केल का पहला ओवर, पारी का दूसरा ओवर लेके आए हैं दीपक। बहुत ही सॉरी, स्कोर 13 रन, 1 विकेट के नुकसान पे। तो बहुत ही बेहतरीन, अच्छी। चले दीपक जी, और फिर से चले। बहुत ही अच्छा, जितना ही अच्छा बॉल उतना ही अच्छा सम्मान दिया, भाग कर 1 रन ले लिए, और 1 ही रन से दोनों बल्लेबाज को संतुष्ट होना पड़ेगा। तो 14 रन दूसरे ओवर के प्रगति पे, 1 विकेट के नुकसान पे। तो बहुत ही बेहतरीन यहाँ पे अनिकेत के स्ट्राइक पे वही बॉलिंग मार पे दीपक फिर से चले वाले के एक बार को क्रॉस किया, पटकी गेंद लॉब करना चाहते थे लेकिन खिलाड़ी को चुका है, डॉट बॉल निकलता हुआ। तो बहुत ही बेहतरीन यहाँ पे दूसरे ओवर के प्रगति पे 1 विकेट के नुकसान पे 14 रन यहाँ पे हो चुके हैं। तो फिर से चले, बहुत ही बेहतरीन अच्छी बॉलिंग, डॉट बॉल और डॉट ही बॉल रहेंगे। अच्छी बॉलिंग यहां पे दीपक द्वारा, बल्लेबाज को खुलकर मारने का मौका भी नहीं दे रहे हैं। इसी तरीके से बॉलिंग करने होंगे, बांध कर रखने होंगे बैटर को। फिर से डॉट बॉल, अच्छी बॉलिंग, स्कोर 14 पे रुका हुआ, 1 विकेट के नुकसान पे। तो और फिर से चले अनिकेत के लिए, और यहाँ पे उछाल कर खेल दिया लेकिन खिलाड़ी मौजूद, और यहाँ पे आसानी के साथ दूसरा झटका लगता हुआ, जो अनिकेत के रूप में अपने टीम के लिए कुछ रन नहीं बनाए। बहुत ही बेहतरीन अच्छी बॉलिंग दीपक द्वारा। इसी तरीके से आप अगर 2 और 3 बॉल डॉट निकालेंगे तो बैटर प्रेशर में आकर अपना बल्ला चलाने के चक्कर में विकेट खो जाते हैं। वही हुआ अनिकेत द्वारा।
वैभव वैभव जी गए हैं, वैभव जी गए हैं अनिकेत के स्थान का ग्रहण करने के लिए। तो बहुत ही बेहतरीन अच्छी बॉलिंग दीपक द्वारा, और फिर से चले पटके गेंद, फिर से लॉप करना चाहते थे, फिर से चुका है बल्लेबाज को डॉट बॉल। अच्छी बॉलिंग, स्कोर 14 पे रुका हुआ 2 ओवर समाप्ति के बाद 14 रन 2 विकेट के नुकसान पे। तो अच्छी यहां पे बॉलिंग, 1 रन देकर 1 विकेट, महत्वपूर्ण विकेट अनिकेत के रूप में खोए हैं। तो बहुत ही बेहतरीन अच्छी बॉलिंग यहां पे कहा जाएगा। पिछले ओवर में मात्र 1 रन देके 1 महत्वपूर्ण विकेट लिए। इसी तरीके से बल्लेबाजी अगर टीम को जिताने होंगे तो बल्लेबाजी लंबे लंबे 6 मारने होंगे। आक्रामक बॉलर कौन है बॉलर? दीपक ने तो अभी डाला है। गणेश गणेश या जीवन ना, गणेश जीवन कौन आता बॉलर? दीपक नहीं गणेश गणेश आता। तो फिर से गणेश आए हैं और बॉलिंग मार पे फिर से चले फुल टॉस बॉल। यहाँ पे बल्लेबाज आसानी के साथ ये किधर भी मार सकते थे, सामने भी मार सकते थे, लेकिन चुका है बैटर को डॉट बॉल। बहुत ही अच्छा यहाँ पे पहली गेंद, गंदा गेंद, लेकिन गंदे गेंद के मौका का फायदा नहीं उठा पाए। फिर से यहाँ पे उठा कर खेल दिया, लेकिन खिलाड़ी मौजूद है और भाग कर दूसरे रन की चेष्टा करेंगे और आसानी के साथ 2 रन पूरा करेंगे दोनों बल्लेबाज, और 2 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। तीसरे ओवर पर गति पे 16 रन 2 विकेट के नुकसान पे। अगर इस मुकाबले को जीतने होंगे तो 45 रन बनाने होंगे। और फिर से चले पटके गेंद, फिर से खिलाड़ी मौजूद है, यहाँ खतरा भी हो सकता है। डायरेक्ट जोरदार सा अपील, लेकिन हमारे अंपायर पे कोई प्रभाव नहीं। अच्छी अंपायरिंग यहाँ पे दोनों अंपायर द्वारा, क्योंकि हजारों मैच खिला चुके हैं। अच्छी अंपायरिंग देखने को मिल रहा है, बहुत ही अच्छा। तो बहुत ही बेहतरीन यहाँ पे 17 रन 2 विकेट के नुकसान पे तीसरी ओवर पर गति पे फिर से यहाँ पे और आसानी से कैच छूटता हुआ। तो इस तरीके से आप कैच छोड़िएगा तो कुछ कहना मुश्किल, क्योंकि शायद ये एक लड़कियां 1000 लड़कों को जिंदगी बर्बाद कर सकती है, वही मैच का एक गलतियां पूरा मैच का नक्शा बर्बाद कर सकती है। फिर से यहाँ पे तारा बंडल उठा कर खेल दिया है, खिलाड़ी मौजूद, और यहाँ पे तीसरा झटका लगता हुआ। तो फिर से बल्लेबाजी करने के लिए गया है मनोज पाटिल। जो वैभव जी अपने टीम के लिए शायद कुछ नहीं कर पाए हैं। अब बहुत ही बेहतरीन तो
इसी तरीके से अगर टीम को इस मुकाबले को जिताने होंगे तो लंबे सिक्स मारने होंगे। और फिर से पटकी गेंद, फिर से यहाँ पे आवाज आई, फिर से कैच ड्रॉप होता हुआ। बहुत ही बेहतरीन यहाँ पे एक और आसान सा कैच छोड़ता हुआ। बॉलर टी शर्ट में नाम निकाले अभी थोड़ा सा बैक करो 5 सेकंड। बहुत ही बेहतरीन ओमी जी। और फिर से चलिए बॉलर, पटकी गया यहाँ पे उठा कर खेल दिया, लेकिन खिलाड़ी मौजूद। और यहाँ पे एक और झटका लगता हुआ, यहाँ पे चौथा झटका लगता हुआ। बैट्समैन कौन जा रहा है? सूरज। फिर से जिस तरह से लग रहा है आओ सनम जाओ सनम का लगे हुए हैं यहाँ पे। इसी तरीके से बल्लेबाजी, अगर बल्लेबाजी करने होंगे तो अपने टीम के लिए अच्छा प्रदर्शन करने होंगे, वही देखने को मिल रहा है। अच्छी बॉलिंग यहाँ पे देखने को मिल रहा है। बांध कर रख दिए हैं बैटर को, खुलने का मौका नहीं दे रहे हैं। जब खुलते हैं तो विकेट हाथ में आकर थमा देते हैं। फिर से यहाँ पे उठाया, फिर से खिलाड़ी मौजूद, और फिर से यहाँ पे एक और झटका लगता हुआ। तो बहुत ही बेहतरीन यहाँ पे पांचवा झटका लगता हुआ 19 के स्कोर पे। फिर से गया है गणेश। कौन आउट झाला था? जो आया था नया क्या नाम बोलते हैं? सूरज। अभी कौन आया नया? गणेश। गणेश गया, गणेश। फिर से फुल टच बॉल, खिलाड़ी मौजूद, और ये कैच भी लपका जाता है अगर कोशिश करते फील्डर तो। लेकिन एक रन, अच्छी फील्डिंग, अच्छी बॉलिंग। बहुत ही बेहतरीन। और फिर से एक रन, 21 रन चौथे ओवर प्रगति पे, 5 विकेट के नुकसान पे। और फिर से पटकी हुई गेंद, डॉट बॉल। फिर से यहां पे उठा दिया, लेकिन खिलाड़ी मौजूद। फिर से डॉट बॉल, और तो यहां पे आसानी के साथ ही इस मुकाबले को जीते हैं अभी किसका मैच है? छत्रपति 11 ने। स्टंप लगा सकीब, दोन्ही स्टंप लाव ना सकीब, दोन्ही स्टंप लाव। अभी ग्रुप ए का मैच चालू है ना?